अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरीमध्ये आज लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला। अष्टविनायक ओझर विघ्नहर नगरी भाविक भक्तांनी फुलून गेली आहे। लाडक्या बाप्पाचा मंदिर गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलाय। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केलेली असून लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। याच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पूर्ण देशभरात घरोघरी आज लाडक्या बाप्पाचं आगमन होत असून अष्टविनायक ओझरची विघ्नहर नगरी सुद्धा सजलेली आहे। मी सध्या ओझरच्या विघ्नहर गणपती बाप्पाच्या गाभाऱ्यात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिले तर आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी लाडक्या बाप्पाचा गाभारा सजवण्यात आला असून लाडक्या बाप्पाला सुवर्ण अलंकार सुद्धा परिधान करण्यात आलेले। अष्टविनायकातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओझरचा विघ्नहर गणपती ओळखला जातो आणि या अनुषंगाने आपण जर पाहिले तर आज या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा सुद्धा संपन्न झालेला आहे आणि ओझर नगरी सुद्धा भाविक भक्तांनी फुलून गेलेली आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने भाविक भक्त ओझर नगरीमध्ये खरतर दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या भक्तिमय वातावरणात शांततेच्या मार्गाने या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते। आपण जर विचार केला तर विविध कार्यक्रमांचे सुद्धा या ठिकाणी आयोजन केले गेले। आपल्या सोबत या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल सर, कुठल्या कुठल्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले? संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याची आतुरता होती तो गणेश जन्म आज साजरा होतोय। आज सकाळीच आमच्याकडे 5 वाजता मंदिर महापूजा करून खुलं करण्यात आलं आणि द्वार यात्रा, चौथी द्वार यात्रा जगदाळ मेळ्यामध्ये घेण्यात आली। द्वार यात्रा झाल्यानंतर आमच्या इथे एक परंपरा असते, एक कीर्तन, देव संस्थानचे मोरे महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी झालं। त्यानंतर मोरया गोसावीची पदे घेऊन देव जन्म एक आमच्याकडे प्रथा आहे। काही इतर ठिकाणी देव गणपती बसवला जातो, आमच्याकडे स्वयंभू मूर्ती असल्यामुळे त्याचा देव जन्म केलेला असतो। त्यासाठी 4 बहिणी हजर असतात। त्याची व्यवस्था आम्ही महिनाभर करत होतो। प्रचंड गर्दी, लाखो लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेली होती, परंतु विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने व्यवस्थित नियोजन केलं होतं। पार्किंग, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी वाटप, पाणी आणि ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मंडप टाकला होता। त्याचबरोबर आमच्याकडे भक्त भवन क्रमांक 1 या ठिकाणी पण त्यांची बसण्याची व्यवस्था केली होती। त्याचबरोबर 9 ते 10 स्क्रीन लावून सर्वांना दर्शन घेता यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी प्रयत्न केले आणि एक 4 दिवस चाललेला कार्यक्रम हा यशस्वीरित्या भाविक भक्तांचं सहकार्य, ओझरकरांचं मार्गदर्शन आणि तरुण मुलांचा सहभाग, माझ्या सहकारी कर्मचारी यांचं योगदान यामुळे यशस्वीपणे आम्ही पार पाडू शकलो। नक्कीच आज सर्वत्र गणेशोत्सवाची धूम होत असताना आज ओझर नगरीमध्ये लाडक्या बाप्पाचा जन्मोत्सव सोहळा संपन्न झालेला आहे आणि या जन्मोत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी गर्दी केलेली सुद्धा पाहायला मिळाले। हेमंत चापुडे, झी मीडिया, ओझर, पुणे। सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो। अष्टविनायक महागणपती रांजणगाव नगरीमध्ये सुद्धा द्वार यात्रा उत्सवानिमित्त सजलेली पाहायला मिळते। आकर्षक विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघालाय। लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। आपण बघतोय अष्टविनायक महागणपती रांजणगाव नगरी सुद्धा द्वार यात्रा उत्सवानिमित्त सजल्याचं पाहायला मिळतंय। आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघालाय। लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येताना दिसतात। कोल्हापूरमध्येही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। शहरातील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, गंगावेश या परिसरातून गणेश भक्त आपल्या बाप्पाला घरी घेऊन जात आहेत। यंदा अनेक भक्तांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळत आहे। कोल्हापुरातील कुंभार गल्लीतून गणपती आगमनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात सर्वत्र आपण पाहतो की गणेश मूर्तीचं आगमन होते। आपण पाहतो की कोल्हापुरातील कुंभार गल्लीतली ही दृश्य आहेत। एकूणच आपण पाहतो की सकाळपासूनच
गणेश भक्त जे आहेत ते आपल्या बाप्पाला घरी नेण्यासाठी इकडे येताना दिसत आहेत। कोल्हापुरातील कुंभारगल्ली असेल, बापट कॅम्प असेल, या परिसरामध्ये मोठ्या संख्येनं सकाळच्या सत्रामध्ये गर्दी झाल्याचं चित्र दिसून येते। इतकंच नाही तर अनेक गणेश भक्तांनी या ठिकाणी जे नैसर्गिक मूर्ती आहे ते घेण्याला प्राधान्य दिलेलं आहे। मला सांगा की मूर्ती घेत असताना सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं रासायनिक हे होऊ नये ह्याची काळजी घेतलेली आहे, काय सांगा? हे आमच्या म्हणजे मी शेळकेवाडी गावचं ग्रामपंचायत मध्ये आमचं अभियानमध्ये हे आहे, त्यामुळं 100% गाव आमचं हे शाडूचे गणपतीच घेतात। शाडूचे गणपती हां, काय सांगाल? खरं तर आपण पाहतो की मूर्ती अतिशय सुबक आहे, शाडूची मूर्ती सुद्धा अतिशय सुबक होत असते। असं असताना देखील अनेक जण प्लॅस्टर ऑफ पॅरिस वापरतात, त्यांना काय आव्हान कराल? सध्याचं जे आपलं वातावरण बदल होत आहे, जो आपल्याकडे अवेळी पाऊस व पूर वाढत आहे, यामुळे आपल्याला हे शिकायची गरज आहे की आपल्याला इको फ्रेंडलीकडे स्विच होण्याची गरज आहे। आमच्या गावातनं जो उपक्रम राबवला आहे इको फ्रेंडली गणपती, तर गावातील सर्व मूर्ती या शाडूच्या किंवा मातीच्या आहेत। मी सर्वांना आवाहन करतो की शाडूच्या किंवा मातीच्या गणपतीकडे तुम्ही शिफ्ट व्हावे, ते तितक्याच सुबक व रेखीव असतात जशा POPच्या असतात। कॅमेरामन तुमचं प्रताप नाईक, जे 24 तास कोल्हापूर। राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झालेले आहेत। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मुंबईतील घरी आज गणरायाचं उत्साहामध्ये आगमन झालं। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। यावेळेला हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक बाप्पाची विधिवत पूजा केली। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाचं विधिवत पूजन करण्यात आलं। प्रवरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणरायाचं आगमन झालं। मंत्री नितेश राणे आणि नारायण राणे यांच्या जुहू इथल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। यावेळेला राणे कुटुंबीय हजर होते। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरीही गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहामध्ये झालेलं आहे। तर नाना पटोले यांच्या घरीही गणरायाचं आगमन झालेलं आहे। नाना पटोले यांनी सुद्धा विधिवत गणपती बाप्पाची पूजा केलेली आहे। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर इथल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि यावेळेला विधिवत पूजन करून गणेशाची स्थापना करण्यात आली आहे। गणपती हे दैवत निसर्गाशी आणि प्राणीमात्राशी नातं सांगणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाचं विधिवत पूजन करण्यात आलं। प्रवरा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गणरायाचं आगमन झालं। राधाकृष्ण विखे पाटील यांनी सपत्नीक पूजन सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। माजी खासदार सुजय विखे आणि नातू अभिमन्यू देखील आजी आजोबा समवेत पूजनामध्ये सहभागी झाले होते। दरवर्षी कारखाना कार्यस्थळावर बाप्पा विराजमान होत असतात आणि बाप्पांची विधिवत पूजाही होत असते। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे आज गणरायाचं उत्साहामध्ये आगमन झालेलं आहे। आमदार जोरगेवार यांच्याकडे गेल्या 95 वर्षांपासून गणपती बसवण्यात येतोय। आज सकाळी जोरगेवार यांनी वाजत गाजत गणेशाची मूर्ती घरी आणली आणि त्यानंतर घरी गणपती बाप्पाची मनोभावे स्थापना करण्यात आली। यावेळेला सर्व जोरगेवार कुटुंबीय मोठ्या उत्साहामध्ये गणपतीच्या पूजेमध्ये सहभागी झाले होते। त्यांनी जनतेला महाराष्ट्राचा राज्योत्सव गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। सर्व जनतेला महाराष्ट्राचा राज्योत्सव लोकोत्सव गणेश उत्सवाच्या शुभकामना। भगवान गणेश हे बुद्धीचं शक्तीचं प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातला हा उत्सव या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे। भगवान गणेशाला प्रार्थना आहे की महाराष्ट्राला सुख समृद्धी व प्रगतीच्या मार्गावर जाऊ दे, सोबतच जनतेला धन धान्य सुख समृद्धी व चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे।
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालेलं आहे। त्यांच्या पुण्यातील कोथरूड मधल्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले। तसंच वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या भुसावळ मधल्या घरीही गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। सावकारे कुटुंबियांनी मनोभावे लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं, तर भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। जय देव धम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्रम हरे हरे राम हरे हरे मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार। अर्धा लाडू मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। ठाकरे कुटुंबानं मोठ्या उत्साहामध्ये गणपती बाप्पाचं स्वागत केलं। यावेळेला राज ठाकरे आणि कुटुंबियांनी बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती केली। गणपती बाप्पा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं। काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना गणपतीचं निमंत्रण दिलं होतं आणि त्यानंतर दुपारी 12 वाजताच्या सुमारास उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर पोहोचले। तब्बल 22 वर्षांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले। यानंतर उद्धव यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु। काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या बंधूंच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना झालेली आहे। यावेळेला महाराष्ट्र पुढे जावा अशी प्रार्थना नाना पटोले यांनी गणपती बाप्पाकडे केली आहे। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। बावनकुळे कुटुंबानं बाप्पाची आरती पूजा केली आहे। शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी गणपती बाप्पाच्या चरणी केलेली आहे। माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निवासस्थानी श्री गणरायाची मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिभावाने स्थापना करण्यात आलेली आहे। कपिल पाटील आणि त्यांच्या पत्नी मिनल यांनी विधिवत पूजा अर्चा केल्यानंतर भक्तिभावानं आरती करण्यात आली। धुळ्यातील दोंडाईचा शहरातील गढीवर बाप्पाचं आगमन झालेलं आहे। धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली आहे। यावेळेला गढीचे राजपुरोहित नगर देवळेकर यांनी विधिवत पूजा केली। गणेशोत्सवानिमित्त झी 24 तासनं सर्व प्रेक्षकांसाठी खास भेट आणली आहे।
या गणेशोत्सवामध्ये तुम्हाला घर बसल्या बक्षिसं जिंकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त झी 24 तासनं विविध स्पर्धा आयोजित केल्यात. यामध्ये पुरुष उखाणा स्पर्धा, घरगुती गणपती स्पर्धा असणार आहे. या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तुम्ही बक्षिसांची लयलूट करू शकता. तर वाट कसली बघताय? तुम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन घर बसल्या जिंका आकर्षक बक्षिसं. बाप्पाची स्वारी येणार घरी, करा तयारी बक्षिसं जिंकायची. यंदाचा गणेशोत्सव होणार खास, कारण बक्षिसांची बरसात करणार झी 24 तास. झी 24 तास आयोजित गणेशोत्सव विशेष स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं. स्पर्धा क्रमांक 1, पुरुषांसाठी उखाणा स्पर्धा. यंदा बायका नव्हे तर पुरुष घेणार उखाणा. 10 विजेत्यांना मिळणार पानेरीकडून गिफ्ट व्हाउचर आणि त्यासोबतच आयलिफ मधुबनकडून फूड व्हाउचर. स्पर्धा क्रमांक 2, घरगुती गणपती स्पर्धा. त्यासाठी तुम्ही पाठवा तुमच्या बाप्पाचं सुंदर डेकोरेशन. दररोज 3 विजेत्यांना मिळणार जयपानकडून गिफ्ट हॅम्पर. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पाठवा तुमच्या एंट्रीज खालच्या क्रमांकावर. चला तर मग बोला गणपती बाप्पा मोरया. झी 24 तासच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊया.